गुड मॉर्निंग. आणि आम्ही आज चाललो आहे रोहतांग पासला, कारण मनालीपासून जवळपास 60-70 किलोमीटरवर रोहतांग पास आहे. आणि जी सोलंग व्हॅली आहे ती 11 किलोमीटरवर आहे. आणि जेव्हा स्नोफॉल पडतो तेव्हा सोलंग व्हॅलीलाच तुम्हाला बर्फ मिळतो. पण सध्या स्नोफॉल नाही आहे, डिसेंबरची स्टार्टिंग चालू आहे सध्या, त्यामुळे इथे सुरुवातीला तर बर्फ नाही मिळणार. बर्फ मिळेल जो रोहतांग पासला अटल टनलच्या पुढे. तर आम्हाला बर्फ बघायचा, त्यामुळे आम्ही आज तिथे चाललो आहे. आणि ज्यांना इतक्या लांब नाही जायचं पण बर्फ बघायचा, तर त्यांनी आता सध्या बिलकुल प्लॅन करू नका. तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही डिसेंबर एंडिंग किंवा जानेवारीच्या स्टार्टिंगला या, तर तुम्हाला नक्की स्नोफॉल बघायला मिळेल. आणि आता सध्या आमच्यासोबत तुम्ही रोहतांग पास एक्सप्लोअर करा. तर चला. आणि आम्ही आज 4x4 गाडी बुक केली आहे, कारण आमची जी कॅम्पर व्हॅन आहे ती 4x4 नाही आहे. आणि अटल टनलच्या पुढे बर्फ पडलाय, तर तिथे आपल्या गाड्या ह्या ज्या नॉर्मल गाड्या असतात त्या जात नाही, तिथे फक्त 4x4च जातात. सो आम्ही आज जिम्मी कार बुक केलेली आहे मस्त, आणि आम्ही सगळे फॅमिली आज चाललो आहे तिकडे. बर्फात जाण्यासाठी जो आपला डंगरी सेट असतो हे इथे आहेत. आम्ही एका शॉपमध्ये आलोय आणि जे आमचे कारवाले भैया आहेत तेच आम्हाला इथे घेऊन आलेत. तर हा डंगरी सेट पर पर्सन 250 आहे, जो टुरिस्ट रेट आहे. तर इथे भरपूर ऑप्शन्स ठेवलेले आहेत त्यांनी. आणि आता आम्ही पण हा ड्रेस घालून बर्फात जातोय, कारण बर्फात गेल्यावर थंडी पण खूप वाजते आणि तिथं खूप ओलं वगैरे होऊन जातो कपडे. त्यामुळे मग आता इथं छला आहे बघा, लहान लहान बाळांसाठी पण भरपूर ऑप्शन आहेत. 1 वर्षाचं बाळ, 2 वर्षाचं, 3 वर्षाच्या बाळासाठी पण आहेत. म्हणजे भारी दिसतोय तुला. हे बघा, इथे भरपूर साईजेस अवेलेबल आहेत. इथे एक स्मॉल पासून ते डबल ट्रिपल एक्सेल पर्यंत तुम्हाला सगळ्या साईजचे ड्रेस मिळून जातील. भरपूर व्हरायटी आहे, भरपूर ऑप्शन आहेत. डान्स रिद्धी डान्स अच्छा चला पळा. तर आम्ही निघालो आता 4x4 गाडी घेऊन. फायनली ड्रेस वगैरे पण झालेत आणि आता आम्ही हळूहळू जाणार आहे वरती. आणि रोहतांग पास जो आहे हा फक्त डिसेंबरच्या जोपर्यंत खाली स्नोफॉल पडत नाही तोपर्यंतच ओपन असतो, पुन्हा बंद होतो. आणि ह्या रोहतांग पासला मृतांचा ढीक पण म्हणतात, कारण तुम्ही म्हणजे इथे अचानक वरती गेल्यानंतर अचानक कोणी मृत्यू पण होऊ शकतो. म्हणजे थोडंसं रिस्कीचं काम आहे जरा, कारण खाली दऱ्या वगैरे आहेत. आणि आपण रोहतांग पास म्हणजे बऱ्यापैकी हाईटला जातो. जवळपास 13,000 फूट उंचीवर हा रोहतांग पास आहे. आणि जेव्हा आम्ही प्रवास करत होतो ना, तर जाता जाता मला असं कधीच काही होत नाही गाडीमध्ये बसल्यावर, कधीच नाही. पण मला ह्या ठिकाणी वरती जाताना थोडी मळमळ आणि ना डोकं दुखत होतं. आणि हे जे तुम्हाला साईडला दिसत आहे मोठे मोठे सामान वगैरे, तर हे इथे रोपवे बनवायचं काम चालू आहे. आता ते कामाला भरपूर वर्ष लागतील. बाकी रोड वगैरे सरकारने छान बनवलेला आहे, पण रोड थोडा छोटासाच होता आणि साईडला एकदम दऱ्या होत्या. आणि हळूहळू आता बर्फाचे डोंगर लागायला सुरुवात पण झाली होती. ओव्हरऑल थंडी तर होतीच, पण एवढंच आहे की हे रोहतांग पास तेव्हाच जाऊ शकताय तुम्ही डिसेंबरच्या आत, जर तुम्ही मनालीला येत असाल तर. नाहीतर मग तुम्हाला इथे वरती यायला नाही मिळणार, कारण खालीच तुम्हाला सगळं मिळून जातं. बाय 4च येतात. हे बघा खालून आम्ही इतक्यात हाईटला आलोय ना, खालून रस्ते बघा कसे दिसत आहेत. आणि रस्त्यातच एक वॉटरफॉल होता छोटासा, तो बघा कसा फ्रीज झालेला होता. तो ते कसं दिसत होतं, मग फोटो वगैरे काढले तिथे. ते आम्ही मस्त ड्रेसिंग वगैरे झाली आमची घालून. हे पण सगळे रेडी झालेत. आमचा रिद्धू पण रेडी झालाय, छोटा बाबू. रिद्धू इकडे बघ. मी घरून पोहे बनवून आणले होते आणि रिद्धूला भूक लागली होती. म्हटलं वरती एन्जॉय करण्याच्या आधी याला खाऊ घालून देऊ. तर आमच्या दोघांचा प्रयत्न चालू आहे त्याला खाऊ घालायचा. एवढं छान ड्रेसिंग वगैरे केली, कारण बाळ सोबत असेल तर काय असल्या गोष्टी कराव्याच लागतात. मध्ये शी पण करून देतात ते. सगळीकडे 360 मध्ये नुसता बर्फच बर्फ आहे. भरपूर जण आले तिथे खेळायला, कोणाचं फोटोशूट, कोणाचं काय 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 चालू आहे. आणि रिद्धू बघा काय करतोय. रिद्धूला एक छान दादा भेटला है. रिद्धू के साथ एक भैया आ गया उसके साथ खेलने के लिए. हाँ दादा आहे वाला. दादा सोबत तू काय करतोय. असं असं कर दादाला, त्या दादाला हेल्प कर. चला मागे मागे बस, खाली जा, खाली जा.
जा खाली. कुठे हाय बाळा, वरती आला तू, पडशील ना बच्चा. रे दीदी इकडे बघ. बाय. जा जा जा. हो. वरती आल्यावर नुसतं बर्फात खेळणंच नाही तर ह्या सुद्धा बाकीच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. पॅराग्लायडिंग आहे, बंची जम्पिंग आहे. तर आम्ही तर सध्या इतक्या काही केलं नाही, कारण आम्ही फक्त बघितलं. बाळ आहे सोबत, म्हटलं नेक्स्ट टाइम कधी आलं तर करू. बाकी हे तुम्हाला करायचं असेल तर करा. चार्जेस 2,500-3,000 3,500 असे आहेत. छान एक्सपिरियन्स आहे हा पण. जे नवीन नवीन कपल असेल, बाळ वगैरे नसेल तर करा. पुन्हा खाली येताना इथे बंजी जम्पिंग पण होती. हे बघा, याचे पण चार्जेस जरा 4,000 होते पर पर्सन. आम्हाला जरा जास्तच वाटले आणि त्या मानाने हाईट फार कमी होती त्या बंजी जम्पिंगची, त्यामुळे मग आम्ही कॅन्सल केलं. आणि हे दोघं बघा. चला, अचानक थंडी वाजायला लागली. आता परतीचा प्रवास सुरू झाला आमचा. आता आम्ही घरी निघालोय. जाता जाता हॉटेलमध्ये खाऊ सगळेजण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. असे छान छान व्हिडिओ तुम्हाला अजून बघायला मिळतील. थँक्यू.